हॅलो एव्हरीवन, स्वागत तुम्हा सगळ्यांचं बिग बॉस मराठी सीझन 6 लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स आणि कोणाचं निरीक्षण होऊ शकतं या दोन्ही प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला आत्ताच इथेच देणार. तुम्ही जर चॅनल पर्यंत आले असाल प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझे हात बघून समजत असेल की मी खूप जास्त होळी खेळलो. जाऊ द्या, आज तिकडचं नाही बोलू आणि फटाकन मी सुरू करतो. 7 कंटेस्टंट नॉमिनेट आहे आणि कोण इविक्ट होणार ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. पहिले लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स ऐकून घ्या. नंबर 7 वर संस्कृती आहे आणि संस्कृतीचं आडनाव काय मला माहीत नाही आणि ही पहिल्या वीकमध्ये नाही जाणार. त्यानंतर नंबर 6 वर प्रभू शेडके आहे आणि प्रभू शेडके पण कुठंच नाही जाणार. नंबर 5 वर रुचिता आहे, रुचिता पण कुठं नाही जाणार. नंबर 4 वर प्राजक्ता शुक्रे आहे आणि प्राजक्ता डेंजर झोनमध्ये आहे आणि प्राजक्ताचं इविक्शन होऊ शकते या वीकमध्ये. नंबर 3 वर सागर करंडे आहे. नंबर 2 वर दीपाली सय्यद आहे आणि नंबर 1 वर तन्वी कोलते आहे. आता दीपाली आणि तन्वीचं नाव मी विसरलो होतो म्हणून थोडासा थांबलो होतो. आता इविक्शन कोणाचं होणार हाच प्रश्न तुमच्या डोक्यात असेल. शुक्रवारी इविक्शन होत असतं आणि शनिवारी मी तुम्हाला येऊन सांगणार की कोणाचं इविक्शन होणार आहे. तसं तर या वीकमध्ये सांगणं थोडं कठीण आहे की कोणाचं इविक्शन होऊ शकतं, पण मी एवढं घेऊन सगळं बसलेलं आहे. कॅमेरा, लाईट आणि बॅकग्राऊंडमध्ये तर काहीच नाही सध्याच. तर मला तुम्हाला सांगावंच लागेल की कोणाचं इविक्शन होऊ शकतं. प्राजक्ता आणि सागर हे दोघं डेंजर झोनमध्ये राहणार आणि इविक्शन होणार सागर करंडे यांचं. आता मला असं वाटत आहे बुधवार, आजचा वार कोणता मला वार पण नाही माहीत, पण आजची 4 तारीख आहे आणि शुक्रवारी आपल्याला माहीत पडून जाणार कोणाचं इविक्शन होऊ शकतं. मला उद्या काय वाटणार ते मला उद्या माहीत पडणार, पण आता मला असं वाटतं की सागर यांचं इविक्शन होऊ शकतं. तुम्हाला काय वाटते कोणाचं इविक्शन होणार कमेंट करून नक्की सांगा. टेक केअर, बाय बाय.